नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावरही सुनावणी होणार. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी. जरांगे यांच्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेण्याच्या मागणीवर पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांना आव्हान. मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचा पवारांनी डाव आखला. प्रकाश आंबेडकरांची पवारांवर टीका. शरद पवारांनी जो डाव रचलेला आहे की 225 समाजाचे आमदार गेले पाहिजेत आणि आता पूर्णपणे मराठा समाजाची नेते झालेले आहेत. या आता इतर कोणाचीच नेते राहिलेले नाहीत. आंबेडकरांनी आम्ही सत्तेमध्ये नाही, आमच्यात का गुंता लावताय? मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर जरांगेंची प्रतिक्रिया. आंबेडकर आणि जरांगेने एकत्र बसून चर्चा केली पाहिजे, शिंदेंनी केलं होतं वक्तव्य. फडणवीस आणि जरांगे पाटलांची भांडणं नकली. फडणवीस ठाकरे ओबीसी नाहीत, त्यांना ओबीसींचं देणं घेणं नाही. आंबेडकरांचा हल्लाबोल. फडणवीस यांचं तुमची चाललंय की नाही? चाललंय ना. आता हे तुम्हाला खरं भांडण वाटतंय की नकली भांडण वाटतंय? ओबीसी आहेत का? त्यांना ओबीसीच्या प्रश्नाची काय घेणं देणं? अजित पवारांच्या सत्तेमध्ये सहभागी होताना अमित शहांसोबत 10 बैठका. मास्क आणि टोपी घालून अजितदादांचे दिल्ली दौरे. तटकरेंच्या निवासस्थानी अजितदादांच्या पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांची समित कदम नावाच्या व्यक्तीकडून ऑफर. समित सोबतच्या संवादाचे माझ्याकडे व्हिडिओ. अनिल देशमुखांची टाइम्स ऑफ इंडियाला माहिती. देशमुखांना पुरावे देऊ द्या, मग माझ्याकडील क्लिप्स उघड करेन. देशमुखांच्या आरोपानंतर टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना फडणवीसांचा इशारा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली. बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल फडणवीसांनी पंतप्रधानांचे आभार मानले.